राधे राधे गाईज, स्वागत आहे तुमच्या माझ्या एक नवीन ब्लॉगमध्ये. हे बघा सकाळ झाली, गाय बिया धुल्या मी आता आणि मला सवय वावरात गारका मारायची आहे ग्राउंड. हे बघा सूर्य एवढं आला आहे आत्ता मला गाय धुल्या आत्ताच. आता बाबा जातील दूध घेऊन. मला तर मग कॉलेजचं आवरायचं आणि कॉलेजला निघालो दाखवतात तुम्हाला. हे बघा आता आपण नाश्ता करतो. आत्ता वाजले 8:30 आणि आता आपण करतो नाश्ता. हा नाश्ता फक्त गावाकडेच भेटतो, शहराकडे नाही भेटत. याला म्हणते चहा चपाती. बघा आत्ता वाजले सकाळचे 9 आणि आपल्या कॉलेजचं टाईम 9:30, त्यामुळे आपण 9ला घरून निघालो कॉलेजला जायला. मला कॉलेजमध्ये असं शूट नाही करता येतं, आपल्याला जेवढा शूट करता येईल व्हिडिओ तेवढा मी दाखवेल. चला भेटूया मग कॉलेजमध्ये. हे बघा गाईज, मी आले कॉलेजला आता आणि हा फर्स्ट इयरच्या मुलांचा हॉल तिकडचा एक दिसतो, तो एक आहे. तिकडे लेक्चर चालू त्यांचं, ते लेक्चरला गेले आणि मुलं जास्त असल्यामुळं काही इकडे काही तिकडं बसता. हे बघा इथं स्क्रीन, इथं पण लेक्चर होतं. आम्ही पहिले इथंच बसत होतो. आता 2 हॉल बांधले म्हणून तिकडे गेले ते. हे कायचे कम्प्युटर का लॅपटॉप आहे. हे बघा मग कोड करतो आत्ता मी, जावा लँग्वेज करतो आहे. मला जेवढं वेळ भेटेल तशी मी शूट करीत जाणार कॉलेजमध्ये, पण सिक्रेटली. पण जास्त आवाज माझा येणार नाही, कारण सिक्रेट ठेवायचं आहे आपल्याला, तर त्यामुळं भेटूया नंतर. आत्ता वाजले दुपारचे 3 आणि माझ्या मित्राचा 3rd सेमेस्टर पेपर आहे. माझा उद्या आहे, तर तुम्हाला दाखवतो पेपर आम्ही कसे देतो ते. हे जो असिस्टंट पूर्ण आपल्या लॅपटॉपचा ॲक्सेस युनिव्हर्सिटीवाल्यांकडे राहतो. त्यांचा आपला कॅमेरा पण चालू राहतो त्यात. जर इकडे तिकडे हल्लं तर पेपर कॅन्सल. काहीच आत्ता वाजले संध्याकाळचे 7 आणि आता आमचं कॉलेज सुटलं आहे. आता मी चाललो आहे घरी. हे बघा तसं काहीतरी आहे. तिकडे फ्युचरवाले, तिकडे एम्प्लॉय बसत्या, इकडे आम्ही बसतो समोर. मागं फर्स्ट इयर त्याच्या. 7 वाजता सुटतं. आता चाललो आहे घरी. त्याच्यामुळे काय ब्लॉक वाट बनवत येत नाही. कंपनीमध्ये मोबाईल अलाउड नाही आम्हाला. इकडे पेपर चाली म्हणून मोबाईल घेऊन जातो आम्ही. पार्किंग इथं लाईट आहे पण मोबाईलमध्ये दिसत नाही, असं प्रॉब्लेम आहे. दिसणार नाही काहीच. हे बघा गाड्या, इथं असे गाड्या लागलेले आता. हा गेट, आपण आलो आता गेटच्या बाहेर आणि आता मित्राची वाट बघतोय, येईल तो. इथे पण पार्किंग आहे आणि आतमध्ये पण आहे. जे हेल्मेट नाही आणते ते बाहेर लावते इथं, आणि आम्ही हेल्मेट घेतो तर आम्ही आतमध्ये लावतो. पण इथं असं आहे, हेल्मेट नाही आणणारच फायदा आहे. हेल्मेट नाही आणलं गाडी सावलीत राहते तिथं, आणि आमची गाडीमध्ये असं उन्हात राहते. चला भेटूया रस्त्याने. हे काय, आता आपण आलो आहे आपल्या गावात. आता चालू आहे, आता इथून घरी जायचं, घरी जाऊन एडिटिंग करायची आणि तुम्हाला ब्लॉग सकाळी भेटत. थँक्यू फॉर वॉचिंग. लाईक, शेअर, सबस्क्राईब प्लीज.